हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मजेतच असणार, कायम हसत राहा. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आज आहे माझा बर्थडे आणि आय एम सो ब्लेस की आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज माझा बर्थडे आलेला आहे. तर मी महादेवाच्या चरणी इतकीच प्रार्थना करेल की तुम्ही एक मला नवीन जीवन दिलंय, नवीन प्रवास करण्याची सुरुवात करण्याची तुम्ही एक म्हणजे इच्छा दिली आहे, पॉझिटिव्हिटी दिली आहे. तर कायम तुम्ही असंच माझ्यासोबत राहा, तुमचा हात नेहमी माझ्या डोक्यावर ठेवा आणि अशीच साथ देत राहा पुढच्या प्रवासासाठी सुद्धा. आणि सगळ्यांना एकच सांगेल की वाढदिवस येत असतात लाईफमध्ये, पण माझ्यासाठी आजचा वाढदिवस खूप स्पेशल आहे. कारण मी महादेवांना खूप मानते आणि त्याच दिवशी माझा बड्डे आलाय म्हणून खूप छान वाटतंय. स्पेशल असं आज काही नाहीये, पण तरीही बघूया काय काय करते मी आज दिवसभरामध्ये. तर श्रावणी सोमवार असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात तर जाणारच आहे मी. त्यानंतर घरामध्ये पण पूजा वगैरे करायची आहे आणि उपवास सोडण्यासाठी ऑफकोर्स आम्ही दुपारी नाही तर संध्याकाळी उपवास सोडणार आहे. तर तेव्हा स्वयंपाक करेल मी नंतर. आता सध्या तरी माझ्या डोक्यात एक वेगळा प्लॅन आहे, मी तुम्हाला पुढे सांगेल काय करणार आहे मी. तर स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघूया पुढे काय करते मी. इथे आता मी आंघोळ वगैरे करून अशी छान अशी साडी घातलेली आहे. ही ना माझ्या मिस्टरांनी साडी घेतली होती मला, म्हणजे बरेच दिवस झाले. तर म्हटलं चला आज घालूया बड्डे निमित्त साडी, कारण अशा मी साड्या घालत नाही. तर ह्या निमित्ताने निदान साडी घातली जाईल. आणि ह्याचे पण स्लीव्स तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला नंतर दाखवेल की कसे आहे. आणि खूप छान अशी चापून चुपून बसते ही साडी. तर चला आता पुढे काय करते मी तुम्हाला दाखवते. मी काल गेलो होतो ना आमच्या कुलदेवाला, माळेगावला. तर तिकडनं मी ही खंडोबारायाची मूर्ती घेतली आहे. माझ्या देवघरात नव्हते खंडोबाराया, तर ही मूर्ती आणली आहे मी. तर आता ह्या मूर्तीचा अभिषेक वगैरे करून मी देवपूजा करून घेते आणि भेटूया पुन्हा. माझं देवघर अगदी छोटंसं आहे. देवघर किती छोटं आहे आणि किती मोठं आहे ह्याने काही फरक पडत नाही. माझ्यासाठी महत्वाचं हेच आहे की आपली श्रद्धा किती मोठी आहे, आपण किती भक्तिभावाने देवाची पूजा करतो किंवा देवाची सेवा करतो. तर माझ्याकडे ना सगळ्यात मला आवडणारी गोष्ट कोणती आहे माहितीये का? ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. तर माझ्याकडे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर फक्त आणि फक्त मूर्तीच आहे. प्रत्येक देवाची एकच मूर्ती आहे. असं म्हणतात की प्रत्येक देवाचा एकच मूर्ती किंवा फोटो असावा. तर तसंच माझ्याकडे आहे. तुळजापूरला गेले होते तेव्हा मी ही आईची मूर्ती घेतली होती आणि आपले गुरूंना मध्यभागी ठेवावं आणि त्यानंतर जर महादेवाची पिंड इकडे असेल तर त्याच्या बाजूलाच गणपती ठेवू नये. आपल्या उजव्या हाताला गणपती असावा. म्हणून तशीच मी पूजा मांडते आणि ह्या सगळ्या ज्या माळा आहेत ना, त्या मी घेतल्या होत्या देवांना. म्हणजे कधी जर आपल्याकडे फुलं नसतील तरी ह्या माळा छान दिसतात देवांसाठी. म्हणून ह्या मोत्यांच्या घेतल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य बदलून टाकणारं हे स्वामी चरित्र सारामृत आहे. आणि हा नवनाथांचा 40वा अध्याय. कुठलीही अडचण असू दे आणि तुम्ही जर ह्याचं वाचन केलं भक्तिभावाने तर इकडे मी अशी छान देवांची पूजा करून घेतली आहे. तर मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त असं ठरवलं होतं की माझ्याकडनं जितकं पॉसिबल होईल मी तेवढा वेळ ह्यांच्यासाठी घालणार आणि देणार तेवढा वेळ आणि नामस्मरण करणार. तर चला बघूया आज किती करू शकते मी नामस्मरण. तर इकडे मी रेडी झालेली आहे, मस्त छान अशी साडी घातलेली आहे आणि थोडासा मेकअप केला आहे. आणि इकडे बघा आज मी नथ पण घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज थोडंसं रेडी होऊया, मला थोडेसे रील काढायचे होते. ते रील पण मी काढले, व्हिडिओ पण मी काढले. नक्कीच माझ्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघा तुम्ही. रील कसे वाटले मला कमेंट्समध्ये सांगत जा. आणि आता मी देवपूजा वगैरे सगळं आटपून घेतलेलं आहे. आणि आज मी जसं तुम्हाला सांगितलं मी काहीतरी स्पेशल करणार आहे. तर मला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली, माझ्या आयुष्यामध्ये ज्यांचं खूप महत्त्वाचं स्थान आहे, अशा देवासाठी आज मी वेळ काढला होता.
जितकं पॉसिबल होईल माझ्याकडनं तितकं मला आज नामस्मरण करायचं होतं. तर दिवसभरात आज मी नामस्मरण चालूच ठेवणार आहे माझं आणि संध्याकाळी मंदिरात पण जाणार आहे मी महादेवांच्या. तर मला एकच सांगायचं आहे, आपल्या आयुष्यामध्ये कितीही वाईट गोष्टी होत असतात आणि किती पण वाईट वेळ येते, प्रत्येकाचे चांगलेच दिवस असतील, प्रत्येकाचे वाईटच दिवस असतील, अशा गोष्टी नसतात. तर प्रत्येकाला चांगले आणि वाईट दिवस येत असतात, पण त्या वाईट आणि चांगल्या दिवसामध्ये आपण आपल्या गुरूंना सोडायचं नाही. माझ्यासाठी स्वामी समर्थ महाराज आणि माझे नाथ महाराज खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कृपेमुळे आज मी माझा वाढदिवस साजरी करू शकणार आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्यावर आता आज मला बोलायचं नाही आहे. पण त्यांच्या कृपेमुळे आज मी इथपर्यंत पोहोचले. मी काहीतरी लाईफमध्ये करू शकते आहे आणि मी माझ्या जीवनाला नवीन सुरुवात केलेली आहे. आणि खरं तर त्यांच्याचमुळे मला माझ्या नवीन लाईफला सुरुवात करण्याची पॉझिटिव्हिटी आली. त्यामुळे अशा पद्धतीने सगळं छान झालं आहे. तर मी इकडे रेडी झाली आहे, तर मी तुम्हाला दाखवते मी आज स्वयंपाक काय केलेला आहे. आणि चला बघूया. मंदिरात आता जाऊन आलेली आहे. आता पटपट पटपट स्वयंपाकाला लागते. आहो यायची वेळ झालेली आहे आणि आजचा उपवास जो आहे श्रावणी सोमवार, आम्ही दोघंही उपवास करतो आणि दोघंही काहीच खात नाही, फक्त डायरेक्ट जेवण करायचं, खतम, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे त्यांना पण भूक लागली असेल, तर पटकन स्वयंपाक करून घेते आणि तुम्हाला सांगते की काय मी जेवायला बनवलं आहे. तर साधं सिंपल बनवणार आहे, कारण त्यांना खायची आहे भाकर आणि भाजीसाठी पण बघते आता काय ऑप्शन आहे, बनवते आणि मग तुमच्याशी बोलते. अच्छा चला बाय. इकडे मी स्वयंपाक करायला घेतला होता. म्हटलं पटकन भाकरी करूयात, कारण खूपच लेट झालं होतं स्वयंपाकासाठी. आणि तुम्ही बघताय का, मी स्वयंपाक साडी घालून करते. म्हणजे ना, मी आतापर्यंत लग्न झाल्यापासनं कधीच साडी घालून स्वयंपाक केला नाही. ही पहिली वेळ आहे. आणि आहो पण येणार होते आणि त्यांना मी साडी घातलेलं आवडतं. तर ते पण आले होते जस्ट आणि ते बोलले, की "राहू दे साडी आणि कर तू, जमेल तुला." मग म्हटलं चला करूया. आता म्हणताय तर ते इतकं. मग पटकन भाकरी करायला घेतल्या. इकडे कुकरला भात लावला होता. मग दुसरीकडे मी भाकरी करत होते. मग म्हटलं पटपट भाकरी करून घेते. पाठीमागचा पसारा इग्नोर करा, कारण आवरायला खूप वेळ लागणार होता ते. मग म्हटलं जाऊ द्या, ते नंतर आवरून घेऊ आणि पटकन पहिले स्वयंपाक करू. कारण सकाळपासनं काहीच म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं आहोंनी पण. तसे ड्युटीवरती गेले होते. चहा फक्त पिला होता आणि गेले होते. तर मग दोघांना मी इकडे वाढून घेतेय. इकडे त्यांनी माझे फेवरेट, आज बर्थडे होता म्हणून रसगुल्ले आणले होते. इकडे मी भात वाढून घेतलाय. त्यानंतर त्यांनी भाजी झाली होती, भाजी घेऊन आले. तर भाजीसाठी आम्ही डाळ वांग बनवलं होतं. कारण खूप लेट झालं होतं आणि भूक लागली होती. म्हटलं झटपट बनवून घेऊ काहीतरी. मग इकडे केळीचं शिखरण पण बनवलेलं होतं. ते पण हेल्प करतात बरं का मला खूप कामामध्ये. तर बघा, आम्ही दोघं जण बसतोय जेवायला. मी तुम्हाला सांगते, प्रचंड अशी भूक लागली होती. असं म्हणू नये उपवासाच्या दिवशी, पण काय करणार? मला भूक अजिबात सहन होत नाही. पण प्रयत्न करत असते, की मला जमेल तितकं उपवास करण्याचा. तर इकडे मी रसगुल्ला खाल्ला. खूप छान टेस्ट होती त्याची पण, फ्रेश होते एकदम. जेवण करून घेते. तुम्ही पण या जेवायला. केक आणणार नव्हतो, पण आहोंना काय वाटलं काय माहिती, तर त्यांना नको म्हटलं होतं केक. असंही दोघांना उपवास आहे, कोण केक खाणार आहे, पण ते केक घेऊन आले. ह्यावेळेस मात्र आम्ही दोघंच बड्डेला होतो. फॅमिलीशिवाय बड्डे करणं खरंच खूप वेगळं वाटत होतं. परत जाऊ द्या म्हटलं आणि इकडे मी विश मागितली. त्याच्यानंतर केक कटिंग केला. त्यानंतर आहो म्हणत होते की फोटोसाठी केक खाल्ल्याचं नाटक कर. तर असा माझा साधा सिंपल बड्डे सेलिब्रेट झाला. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.